नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. दीप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. मोती हा फक्त म्हणण्यासाठी नाही, पण त्याचा उपयोग आपण किती प्रकारे करू शकतो आणि त्या मोत्यांच्या वेगवेगळ्या महिरप बनवून आपण आपल्या देवघराला किती सुशोभित बनवू शकतो, याचं एक उदाहरण देण्यासाठी मी आज हा एक छोटा माझा देवघरातला दिवा इथे घेतला आहे. बघा किती दिसताना असा एकदम साधा सिंपल दिसतोय, पण मोत्यांची जी महिरप मी बनवली आहे, त्याचा उपयोग करून याला किती शोभा येणार आहे हे तुम्ही आता बघू शकता. हे बघा, ही मी एक मोत्याची महिरप इथे बनवलेली आहे आणि ही मी या दिव्याच्या मापाने बनवलेली आहे. तर हे बघा, आता हा दिवा असा सुना वाटतो आहे, पण जेव्हा मी ही महिरप याला अशी घालते, त्याच्या भोवती अशी ठेवते आहे, ते बघा याला किती छान असं लूक आलेलं आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला देवघरातल्या कुठल्याही वस्तूला छान सुशोभित करायचं आहे, तुम्हाला असं वाटत असेल तुमचं देवघर खूप सुंदर आणि सुशोभित दिसलं पाहिजे, तुम्हाला तिथे पूजा करताना असं प्रसन्न वाटायला हवं, तर त्याच्यासाठीच मी ह्या वेगवेगळ्या नवीन आयडियाज घेऊन येत असते. प्रयत्न करते की तुम्हाला त्या आवडतील. त्यामध्ये जर तुम्हाला अजूनही काही व्हेरिएशन्स लागले तर मला नक्की कळवत जा. चला तर आपण आता ही राऊंड महिरप बनवायला काय साहित्य लागतील हे बघूया. त्याची महिरप बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी साहित्य लागतं आहे आणि त्यामध्ये आपण घेतो आहे डार्क ग्रीन कलरचे 5 नंबरचे मोती, डार्क पॅरेट ग्रीन कलरचे 5 नंबरचे मोती आणि गोल्डन कलरचे 5 नंबरचे मोती. तर इथे मी हे जे ग्लॉसीवाले जे मोती येतात ते मी इथे वापरले आहेत, मॅट फिनिशिंगचे नाही घेतले आहेत. तर आणि याची पण क्वालिटी चांगली असते. असं जर तुम्हाला वाटत असेल की याचा कलर जात असेल वगैरे, तर असं काहीही होत नाही. कारण मी ही महिरप माझ्या देवघरामध्ये कमसे कम एक 2 ते 3 महिने झाले वापरते आहे. पण याचा ना अजून कलर नाही गेला आहे, ना याला काळपट, या मोत्याला काही काळेपणा पण आलेला नाही आहे. तर तुम्ही फक्त एवढं करायचं, जेव्हा पण आपण मोती विकत घेतो ते मोती डबल किंवा ट्रिपल कोटिंगचे असावेत. चांगल्या क्वालिटीचे मोती वापराल तर तुमचं केलेलं काम कधीही वाया जाणार नाही. चला तर बनवायला सुरुवात करूया. मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि त्याच्या एका टोकाला अशी नॉट करून घेतली आहे. आणि आपण आता सर्वात पहिले ही जी महिरप आहे, याचा हा जो आतला डार्क ग्रीन कलरचा पार्ट आहे, जो षटकोनांमध्ये केलेला आहे, तर हा आपण पहिले कंप्लीट करू. तर हा कसा बनवायचा ते आपण बघू. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये 6 डार्क ग्रीन कलरचे मोती घेऊ. हे बघा, हे 6 मोती मी घेतले. आता आपण याला धाग्याच्या टोकापर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर ह्या जो टोकावरचा मोती आहे त्यामधनं सर्वात मोत्यांमधून एक वेळेस धागा फिरवून घ्यायचा आहे. परत एक मोती धागा पुढे करून घेऊ. आता इथे आपल्याला 5 मोती घ्यायचे आहेत. 5 आणि ज्या मोत्यामध्ये सध्या धागा आहे त्याच्याच अपोजिट डिरेक्शनने धागा वरती काढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा जो धागा आहे या मधल्या मोत्यापर्यंत इथे फिरवत आणायचा आहे. ह्या मोत्यापर्यंत मी याला घेऊन आली आहे. आता इथे परत आपण 5 मोती घेणार. आता आपल्याला ही पूर्ण चेनच तयार करायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ॲड करायचे आणि 6वा मोती हा आधीच्या षटकोनाचा, त्याच्या अपोजिट डिरेक्शननी धागावरती काढून घ्यायचा. हा एक षटकोन तयार होईल. मग परत या मोत्यापर्यंत धागा फिरवत घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला एकूण किती षटकोन करायचे याचा अंदाज आपण आपला जी निरंजनी किंवा हा जो दिवा आहे याच्या बेसवर आपण ठरवू. आता माझा निरंजनीसाठी मला एकूण 28 षटकोन तयार करावे लागले आहेत. तर मी आता याच मापाने तुम्हाला पण करून दाखवेल. तर हे बघा, पूर्ण खाली पण नाही घ्यायचा, थोडा वर असला म्हणजे मग त्याची डिझाईन सुंदर उठून येते. तर आता हे आपण सेम पद्धत वापरून हे सगळे षटकोन मी कंप्लीट करून घेते. 28 षटकोन करायचे आहेत, मी 27 करते आणि 28वा षटकोन
पहिल्या षटकोनाला कसा जॉईन करायचा ते आपण बघू. आधी मी तुम्हाला हे काही 4-5 षटकोन करून दाखवते कंटिन्युएशनमध्ये. मग उरलेले तुम्ही त्या प्रकारे पद्धतीने तुमच्या निरंजनी किंवा दिव्याच्या बेसच्या साईजनुसार तुम्ही तेवढे षटकोन करा. म्हणजे तुम्हाला जेवढा राऊंड हवा आहे तुम्ही त्यानुसार षटकोन कमी जास्त करू शकता. हे 2 मोती आणि हा मधला मोती, या 3 मोत्यांमधनं धागा वर करते, फिरवून घेतला. परत 5 मोती घेते. त्याच मोत्याच्या अपोजिट डायरेक्शनने धागा घातला. परत 1 2 3 मोत्यांमधनं धागा फिरवून पुढच्या दिशेने करून घेते, जेणेकरून हे षटकोन आपले चेन फॉर्ममध्ये तयार व्हायला हवेत. त्याच मोत्याच्या अपोजिट डिरेक्शनने टाकते. हे बघा. तर माझ्या निरंजनीला जेवढे आता हे षटकोन लागतात ते मी कंप्लीट करून घेते. तुम्ही पण तुमच्या निरंजनी किंवा दिव्याच्या बेसच्या साईजनुसार हे तुम्हाला किती षटकोन लागतील ते तुम्ही तयार करा. त्याचा -1 होईपर्यंत मी तुम्हाला, म्हणजे मला 28 षटकोन लागतात, मी 27 करते आणि 28वा या पहिल्या षटकोनाला कसा जॉईन करायचा ते आपण बघू. अशा प्रकारे मी ही 27 षटकोनांची ही एक चेन तयार करून घेतली आहे. आता आपण हा जो माझा लास्टवाला षटकोन आहे याच्या या मोत्यावरती मी इथे धागा घेऊन येते. 3 मोत्यांमधनं धागा पुढे फिरवून घेतला. आता मी धाग्यामध्ये 2 ग्रीन कलरची मोती घेते आणि हा जो दुसऱ्या एंडचा जो षटकोन आहे तो असा प्रॉपर ठेवायचा त्याच्यावरती. हे बघा. आता हा आपला धागा वरच्या दिशेला आहे. हा जो सर्वात पहिला आहे षटकोन त्याचा पण वरच्या दिशेनेच सुई घालून खालच्या दिशेनेच सुई काढून घ्यायची. आणि आता इथे परत 2 हिरव्या कलरचे मोती घेते. ते आपण आता हा जो दुसऱ्याचा षटकोन आहे त्याच्या हा साईडचा जो मोती आहे त्याच्या खालच्या दिशेने धागा घालून वरती काढून घेऊ. अशा प्रकारे हा षटकोन इथे तयार होईल 4 मोती वापरून. आणि 2 आधीच्या षटकोनांचे 2 मोती, असे 6चा षटकोन आपण इथे तयार केला. आता मी या षटकोनाभोवती परत एकदा धागा फिरवून घेते, म्हणजे आपले सर्कल हा छान टाईट बसेल. तुम्ही सर्कलच्या कुठल्याही एका डायरेक्शनला धागा करून घ्यायचा. हे बघा, या मोत्यातून मी वरती धागा काढून घेते आणि असा आपला हा सर्कल इथे तयार झाला आहे. हे बघा, हा इथे आपला सर्कल तयार झाला आहे. आता आपण याला याचं बाहेर करते, कारण धागा आपला बाहेरच्या दिशेने असायला हवा. आता आपल्याला हे याच्या भोवती जी ही पॅरेट ग्रीन आणि गोल्डन कलरच्या मोत्यांनी आपण डिझाईन केली आहे ती आपण आता बनवू. चला तर ही डिझाईन बनवायला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला आता पॅरेट ग्रीन कलरचे मोती आणि गोल्डन कलरचे मोती लागतील. तर सर्वात पहिले एक पॅरेट ग्रीन कलरचा मोती, मग एक गोल्डन कलरचा मोती, मग 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती, मग परत एक गोल्डन कलरचा मोती आणि 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती. असे मी 7 मोती सुईमध्ये घेतले आणि त्यानंतर 4 गोल्डन कलरचे मोती, हे बघा. पॅरेट ग्रीन, गोल्डन, 2 पॅरेट ग्रीन, मग परत एक गोल्डन, 2 पॅरेट ग्रीन आणि 4 गोल्डन. आता हा जो चौथा मोती आहे, खालच्या दिशेने जर काउंट केले 1 2 3 आणि 4, या मोत्यामधनं मी धागा वरच्या दिशेला काढून घेते.
हे बघा. आणि यानंतर इथे आपण आता परत 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती, मग एक गोल्डन मोती, मग परत 2 पॅरेट ग्रीन मोती, एक गोल्डन आणि एक पॅरेट ग्रीन, असे 7 मोती घालून घेतले. आता इथे बघा सेम आहेत, जसे आपण या दिशेला घातले होते मोती, सेम या दिशेला फक्त अपोजिट डिरेक्शनने इकडनं असे घालत आलो तर इकडनं आता ही उलटे हे पाहत इकडे घेऊन जायचं. हे बघा झालेत. आता या षटकोनाचा हा पार्ट सोडायचा, म्हणजे पहिला षटकोन सोडून दुसऱ्या षटकोनाचा जो हा मोती आहे यामधनं आपल्याला धागा घालायचा आहे. तुम्ही तिथे घालू शकता किंवा मग सरळ सरळ या मोत्यामध्ये. हे बघा, तर ज्या मोत्यामध्ये आता धागा आहे म्हणजे हा षटकोनाचा हा इथला मोती, तर याच्यातनं धागा घालता या मोत्याच्या खाली इथनं आपण या 2 मोत्यांमधनं धागा आतल्या दिशेला करून घेऊ. हे बघा, हे एक पान तयार झालं आहे. आता इथे आपल्याला एक पॅरेट ग्रीन, एक गोल्डन, मग 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि यानंतर जो आपल्याला गोल्डन मोती लागणार आहे तो आपण हा जो इथला मोती आहे तो आपण इथे वापरणार आहे. इथे धाग्यामध्ये मी एक पॅरेट ग्रीन, एक गोल्डन आणि 2 पॅरेट ग्रीन मोती घातल्यात. त्यानंतर इथे हा जो एक गोल्डन मोती लागणार आहे तो मी या साईडला जो गोल्डन मोती आहे त्याच्या वरच्या दिशेने सुई घालून खालच्या दिशेने धागा काढून घेते. हे बघा. आणि इथे आपण आता 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती ॲड करू आणि 4 गोल्डन कलरचे. हे बघा. आणि इथे आता परत हा जो चौथा मोती आहे याच्यातनं धागा मी वर करते, म्हणजे इथे एक रोम्बस शेप तयार होतो. त्यानंतर इथे मी 2 पॅरेट ग्रीन, मग एक गोल्डन, मग परत 2 पॅरेट ग्रीन, एक गोल्डन आणि एक पॅरेट ग्रीन. हे बघा, सॉरी इथे एक पॅरेट ग्रीन राहिला आहे. हे बघा. आता हा जो आहे हा इथला जो पुढचा आहे षटकोन, त्याच्या या 2 मोत्यांमधनं आपण धागा आतल्या दिशेने धागा ओढून घेतोय. हे बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पहिले 2 मोती आहे पॅरेट ग्रीन आणि गोल्डन याच्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा आहे. आणि इथे आपल्याला आता 2 पॅरेट ग्रीन मोती ॲड करायचे. आणि हा जो आधीचं हे जी लाईन आहे याच्यातला हा जो मोती आहे गोल्डन कलरचा, यातनं वरच्या दिशेने सुई टाकून धागा खालच्या दिशेने ओढून घ्यायचा आहे. हे बघा. आता इथे परत 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घेऊ आणि 4 गोल्डन मोती. परत हा जो चौथा मोती आहे यातनं धागा वरच्या दिशेने काढून घेऊ. आता इथे आपल्याला 2 पॅरेट ग्रीन मोती घ्यायचे, मग एक गोल्डन, मग 2 पॅरेट ग्रीन आणि मग नंतर एक परत गोल्डन आणि एक पॅरेट ग्रीन, अशा सिक्वेन्समध्ये मोती घालून घ्यायचे. आणि आता इथे जे पुढचा षटकोन आहे हा या 2 मोत्यांमधनं धागा आतल्या दिशेने काढून आतल्या दिशेला ओढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे जो आधीचा येतो आहे याच्या आधीचा हा या पॅरेट ग्रीन आणि गोल्डन मोत्यांमधनं धागा खालच्या दिशेला काढून घ्यायचा. हे बघा. इथे आता परत 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आणि हा गोल्डन मोती त्यातनं धागा खालच्या दिशेला ओढून घेऊ आपण.
2 पॅरेट ग्रीन मोती आणि 4 गोल्डन मोती घेऊ. चौथ्या मोत्यामधून धागा वरच्या दिशेला ओढून घ्यायचा. आता इथे 2 पॅरेट ग्रीन, 1 गोल्डन, 2 पॅरेट ग्रीन, परत 1 गोल्डन आणि 1 पॅरेट ग्रीन अशा सिक्वेन्समध्ये मोती घालून घ्यायचे आहेत 7. आणि या बाजूच्या षटकोनाच्या आत 2 मोत्यांमधनं आतल्या दिशेने धागा ओढून घ्यायचा. परत 1 पॅरेट ग्रीन आणि गोल्डन मोत्यामधनं धागा खालच्या दिशेला काढून घेऊ. चला तर आता अशा सेम सिक्वेन्स वापरून आपण पूर्ण हा सर्कल कंप्लीट करू. आपण आता सेम प्रोसेस वापरून हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेऊ. सिक्वेन्समध्ये मी तुम्हाला एवढा पार्ट रेडी करून दाखवला आहे. आता सेम प्रोसेस वापरून आपण हा पूर्ण 28 षटकोनांचा जो सर्कल तयार केला आहे त्याच्याभोवती ही डिझाईन तयार करू आणि मग एक 25-26 पर्यंत रेडी करून घ्या. मी तुम्हाला लास्टचे 2-3 पासनं पुन्हा हे कसं याला जॉईन करायचं हे आपण बघूया. चला तरी तुम्ही तो सेम प्रोसेस वापरून बाकीचा सर्कल कंप्लीट करून घ्या. लास्टचे 3 षटकोन बाकी आहेत ते आपण आता बनवू. म्हणजे हा जो लास्ट एंडला जो येईल तिथे कसं जॉईन करायचं आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल.
लास्ट सेकंड षटकोन आहे. प्रोसेस सिंपल असते, फक्त थोडं जर लक्ष देऊन बनवलं तर त्याच्यात काही चूक होणार नाही. आणि जर काही चुकत असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचं काहीच कुठेच चुकणार नाही बनवताना. आणि या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर काही अडचण येत असेल हे बनवताना तर मला नक्की कमेंट करून कळवा, मी त्याचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता हा जेव्हा इथे आपण लास्ट जॉईन करतोय ना, तर इथे हे 2 मोती आहेतच, तर त्यामुळे आपल्याला फक्त 2 पॅरेट ग्रीन, 1 गोल्डन आणि 2 पॅरेट ग्रीन हे 5च मोती ॲड करायचे. आणि या 2 मोत्यांमधनं धागावरती काढून घ्यायचा आहे. हे बघा, परत आधीचे 2 मोत्या अलीकडच्या साईडला घेऊन धागा 2 मोती खाली घ्यायचे. इथे 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घेऊ. ह्या गोल्डन मोत्यामधनं धागा खाली घ्यायचा आहे. परत 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घेते. 4 गोल्डन कलरचे मोती. आता हा लास्ट पार्ट आहे याचा. तर इथे काय करायचं आपल्याला, आता इथे फक्त 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आणि या गोल्डन मोत्यामधनं वरच्या दिशेने धागा काढायचा आहे. हे बघा, आणि इथे आता 2 पॅरेट ग्रीन कलरचे मोती घ्यायचे. आणि हे मोती, हा आता इथे जे गोल्डन आणि पॅरेट ग्रीन मोती आहे याच्यातनं धागा वरती काढायचा आहे आपल्याला. आणि इथे याला आपण थोडं धागा वरच्या दिशेला फिरवून घेऊ आणि इथे नॉट काढून घेऊ. थोडा धागा फिरवून घेऊन नॉट केल्यात म्हणजे जर नॉट उघडली पण तरी धागा सैल होणार नाही आणि आपले मोती बाहेर येत नाहीत. त्याच्यासाठी जस्ट फॉर प्रिकॉशन म्हणून आपण एक्स्ट्रा करून घेतो. तर अशा प्रकारे ही आपली दिव्याची महिरप, सुंदर महिरप तयार झाली. याच्यामध्ये तुम्ही कुठलेही कॉम्बिनेशन घेऊ शकता. याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्सची जी रील आहे मी तुमच्यासोबत संडेला नक्की शेअर करेल. तोपर्यंत स्टे ट्यून. तर ही दिवा महिरप तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. जय गजानन. थँक्यू.